आज का मी अशी तयार झाली आहे, तर पुढे व्हिडिओमध्ये कळेलच. तर पावसाला जोरात अशी सुरुवात झाली तर मी आणि ह्यानी दोघंही निघालो आज लवकरच आणि रस्त्याने बघू शकता कोणीच नव्हतं. पण आम्हाला लवकर कामावर पोहोचायचं होतं, कारण पाऊस जर वाढला असता ना, तर आम्ही एका कडेला आणि काम आमचं एका कडेला अशा विरुद्ध टोकाला आहे. तर हे तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती. पण इथं आल्याच्या नंतर प्रचंड अशी थंडी वाजत होती आणि पाऊस परत चालू झाला. कामावर पोहोचल्याच्या नंतर बघते तर जास्तच पाऊस वाढत होता. मी म्हणलं आता करायचं काय, तर कामं तर पटापट आवरलीच पाहिजे. त्यानंतर कामं आवरून पाऊस कमी झालता. मग रिक्षाने घरी आली. घरी आल्याच्या नंतर थंडी वाजत होती मला अक्षरशः. मग चहा बनवला आणि येता येताना ताजा फ्रेश असा भाजीपाला घेऊन आली होती. तर मी केलं ते सोहम नक्कीच करणार. कढीपत्त्याचा स्मेल मी घेतला तर लगेच सोहमनेही घेतला आणि ह्या एवढ्या भाज्या आणल्या होत्या येताना आणि स्वयंपाक माझा सगळा बाकी होता. तर स्वयंपाक करायला घेतला आणि सोहमने इकडे घेतलेलं कणीस भाजायला. मुलं कधी मोठी होतात ना कळतच नाही. तर मी इकडं पीठ मळत होते आणि इकडं हा आमच्या दोघांसाठी कणीस भाजत होता आणि त्याला बिलकुल गॅसची भीती वाटत नाही. कारण आपण असं म्हणतो ना, मुलांना गॅसपासून लांब ठेवावं. मी असं म्हणते की मुलांना ह्या सगळ्या गोष्टी शिकवल्याच पाहिजे. तर मला त्याने नंतर कणीस त्याचं टेस्ट करायला दिलं. मस्त झालं होतं आणि त्याने स्वतः मात्र चाकून कापून घेतलं. तर मी इकडे घेतल्या चपात्या करायला, कारण सगळाच स्वयंपाक बाकी होता आज. तर चपात्या केल्याच्या नंतर भाजी, वरण, भात सगळं करायचं होतं आज मला. तर चपात्या फटाफटा करून घेतलेल्या आणि परत पुन्हा बाहेर पावसाला सुरुवात झालीच होती तशी. आणि त्यानंतर चपात्या थंड करून डब्यामध्ये लावून घेतल्या. मी सहसा दुरडीमध्ये चपात्या लावत नाही, डब्यामध्येच लावते. आणि त्यानंतर सगळ्या ज्या भाज्या होत्या त्या निवडून वगैरे घेतल्या आणि स्वच्छ पाण्यातून धुवून घेतल्या. बघू शकता तुम्ही किती पावसामुळं भाज्यांमध्ये माती भरपूर प्रमाणामध्ये येते. तर बघू शकता तुम्ही. आणि इकडे काय माहिती किचन कट्ट्यावरनं कॅमेराच अचानक हलला. तर मी म्हणलं आज मेथीचीच भाजी करावी. तर त्यासाठी मिरच्या भाजायला घेतलेल्या आणि पाणी बघताना तुम्ही किती घाण होतं ते. आणि त्यानंतर मेथीची भाजी घेतली. जेवणे वगैरे आवरले आणि त्यानंतर आला माझ्या आईचा व्हिडिओ.